नमस्कार. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. जर आपण नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा. ब्रिटिशांविरुद्धचं बंड आणि सामाजिक रूढी परंपरांविरुद्धचं जे बंड आहे ते निश्चितच प्रेरणादायी आहे. ते साहित्य रक्त ज्यांना म्हटलेलं तर त्याच्यातला साहित्याचा आस्वाद प्रत्येकाने घेऊन काहीतरी समाज उपयोगी काहीतरी प्रेरणा घ्यावी म्हणून शुभेच्छा छोटासा सत्कार होतोय, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंती निमित्त सर्व जमलेल्या आणि कष्टकऱ्यांचा आवाज मी माझ्या डफावर थाप मारून आणि लेखणीच्या माध्यमातून महाराष्ट्रात क्रांतीचे स्फुल्लिंग चेतविले आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत माझ्या शाहिरीने इतिहास घडवला. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. स्वाभिमानाने जगा आणि अन्यायाविरुद्ध लढा. माझ्या लेखणीने कधीही गरिबीची लाचारी गायली नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली. जोपर्यंत समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझी शायरी शांत बसणार नाही. हे भारतीय संविधानाचा शिल्पकार. शिक्षण हेच माणसाला मुक्त करणारे सर्वात मोठे शस्त्र आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. स्वाभिमान गमावून जगणे म्हणजे जिवंतपणे मरण पत्करण्यासारखे आहे. मी तुम्हाला असे संविधान दिले आहे जे देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा आणि सन्मानाचा अधिकार देते. मी ज्योतिराव फुले, समाज सुधारक, स्त्री शिक्षण आणि समतेसाठी मी आयुष्यभर लढलो. अज्ञान हेच गुलामगिरीचे मूळ आहे. शिक्षण आणि समता हा समाज उन्नतीचा मार्ग आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. हा अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठीच आम्ही सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अन्याय, रूढी, परंपरांना छेद देऊन विवेकाचा नवा मार्ग तुम्हीही स्वीकारा. मी सावित्रीबाई फुले, भारतातील पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका. स्त्रियांना अक्षरांचे कोंदण मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी मी शेण, दगड, धोंड्यांचा मारा सहन करत शिक्षणाची ज्योत पेटवली. शिक्षण हाच मानवाचा खरा दागिना आहे. स्त्रियांनी शिकून स्वावलंबी व्हावे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा हाच माझा संदेश आहे. माझ्या अंगावर पडलेला प्रत्येक पाण्याचा थेंब आणि चिखल आज माता भगिनींच्या प्रगतीचे प्रतीक बनला आहे. स्त्रियांनो, आता घराचा उंबरठा ओलांडून ज्ञानाच्या प्रकाशात स्वतःची ओळख निर्माण करा. मी मुक्ता साळवे. मी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांची पहिली विद्यार्थिनी. ज्या ज्ञानामुळे आमचे माणूसपण हरवले आहे ते ज्ञान मिळवणे हाच आमचा हक्क आहे. या तत्वावर महिला, वंचित आणि शूद्र अशूद्रांच्या शिक्षणासाठी, हक्कासाठी आपले आयुष्य वेचले. मी लहुजी साळवे, क्रांतीचा प्रेरणास्त्रोत. मी तरुणांना शक्ती, धैर्य आणि देशभक्ती शिकवतो. अन्यायाविरुद्ध लढणे हीच खरी वीरता आहे.
शक्ती आणि स्वाभिमान हाच माझा संदेश आहे. माझ्या आखाड्यातून केवळ मल्ल नाही तर मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणपणाला लावणारे क्रांतिकारक तयार झाले. जो देश रक्षणासाठी आपल्या मनगटात ताकद निर्माण करतो त्याला कुणीही गुलाम बनवू शकत नाही. मी छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक आणि रयतेचा राजा. मी 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून जुलमी आणि परकीय सत्तेविरुद्ध लढा दिला आणि रयतेचे कल्याणकारी राज्य स्थापन केले. स्वराज्य हा आमचा अधिकारच नसून ते आमचे कर्तव्य सुद्धा आहे. स्त्रियांचा आदर करा, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका आणि सदैव मातृभूमीच्या रक्षणासाठी तत्पर राहा, हाच माझा आदेश आहे. माझे स्वराज्य जातपातीच्या भिंतीवर नाही तर 18 पगड जातींच्या या विश्वासावर उभे राहिले. हाच गड किल्ल्यांचा आणि पराक्रमाचा वारसा पुढे न्या आणि सदैव न्यायाच्या बाजूने उभे राहा. जातीपातीच्या पलीकडचं बलिदान दिलं या वाघानं. जातीपातीच्या पलीकडचं बलिदान दिलं या वाघानं. शिवरायाच्या साथीनं सह्याद्रीच्या त्या वाटेनं, शिवरायाच्या साथीनं सह्याद्रीच्या त्या वाटेनं मुघल कापले चरा चरा त्या मुघल कापले चरा चरा त्या याल्लाजी गोट्यानं. जय लहूजी जय भीम दिला आवाज जोरानं. जय लहूजी जय भीम दिला आवाज जोरानं. विद्यापीठासाठी जीव दिला एका मागाच्या पोरानं. विद्यापीठासाठी जीव दिला एका मागाच्या पोरानं. त्या गुलामी काळात माझा लहूजी भडकला. त्या गुलामी काळात माझा लहूजी भडकला. पहिला क्रांतीचा झेंडा शनिवार वाड्यावर फडकला. पहिला क्रांतीचा झेंडा शनिवार वाड्यावर फडकला. आमचे बंधू आसपा घोडके कुठे असतील त्यांनी पुढे यायचे. कार्यक्रम चालू करून घ्या. या ठिकाणी
स्वागत करतो. त्यांचा सन्मान होत आहे. त्याला स्वीकार करतात. लोकशाही